काहीही म्हणा इंद्रजित सर, आज तुमच्यासाठी आदर वाढला. यू आर ग्रेट ह्युमन बिईंग. अहो, एकटे तेच नाही, मिसेस राणी सुद्धा त्यांच्या फॅमिलीला सांभाळण्यासाठी त्यांच्या कंपनीत वर्कर म्हणून जॉब करत होत्या. वा वा, म्हणजे एकूणच काय, दे बोथ आर मेड फॉर इच अदर. या दोघांनी जर पुढे जाऊन कंपनी चालवायला घेतली तर मार्केट हलून टाकतील दोघेही. हे मिस्टर विक्रांत महाडिक, हे सुद्धा इंडस्ट्रीमध्ये तेवढ्याच बरोबरीनं काम करतात. कोण विक्रांत? ओ, इंद्रजित सरांचे भाऊ आहात ना तुम्ही? पण तुम्ही कोण? मी या माझ्या बहिणी मिसेस उर्मिला विक्रांत महाडिक. ओ, हॅलो. हाय. तुम्ही काय करता? मी पर लिसन गाईज, आपल्या चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये जेव्हा पहिल्यांदा लग्न झालेलं कपल येतं तेव्हा आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करतो आणि एक केक आणला जातो. मिस्टर अँड मिसेस महाडिक, तुम्ही पहिल्यांदा आज इथे आलात, सो तुमच्यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन करतोय आपण. नाही नाही, कशाला उगाच, दिस इज नॉट रिक्वायर्ड. आपण थोडं कामाबद्दल डिस्कस करूयात ना. इंद्रजित सर, कामं तर होतच राहतील ना, पण असा चान्स तुम्हा दोघांसाठी पुन्हा येणार नाही हा. सो एन्जॉय दिस मुवमेंट. मिस्टर अँड मिसेस महाडिक, प्लीज केक कट करा तुम्ही. प्लीज सर. ठीक आहे. या सर, स्माइल प्लीज. सर, जरा हसा. हे फोटो जर आबासाहेबांपर्यंत पोहोचले ना तर त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण खुश आहोत. एवढी स्माइल ठीक आहे? ठीक आहे. वेट, खुश दिसायचं असेल तर फक्त स्माइल करून चालणार नाही. वन मोर प्लीज. सर, आता तसे तुम्ही दोघे एकदम छान दिसताय. चला केक कट करा. लेट्स सेलिब्रेट. सर, केक भरवा ना मॅडमला. मॅम, कसला विचार करताय? आता तुमचा नंबर, तुम्ही भरवा. हो. दाखव, केक भरून दाखव ना आता. सर, आता जर मी तुम्हाला खुर्चीवर चढून केक भरवला तर सगळेच माझ्यावर असतील आणि तुमच्यावर सुद्धा. तुम्हाला जर आता हे चालणार असेल तर घेते मी खुर्ची.
विक्रांत, हे फोटो त्या मालतीपर्यंत गेले पाहिजेत, म्हणजे बघ त्या म्हातारीची झोप कशी उडते. सर, डिनरचा प्लॅन केलाय आपण. कॅन वी प्रोसीड? हो. राणी, तुला इंग्लिश येतं मला माहिती नव्हतं. इंद्र भाऊजी, आता तुमच्या सोबत राणी सुद्धा फॅक्टरीची जबाबदारी सांभाळणार की काय? तशा तर तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. तुम्ही आलात कधी फॅक्टरी सांभाळायला? उर्मिला, कधीच मिळालं नाही असं करू नकोस. पोट खराब आहे ना? माझ्या पोटात काही नाहीये, मला भूक लागलीये. खाऊ देत मला. इंग्लिश बोलून सगळ्यांना इम्प्रेस करायची नाटकं केली नाही ने. आत्ता सगळी नाटकं बाहेर काढतो हिची. अरे देवा, तिला फक्त इंग्लिश बोलता येतंय, पण खायचं कसं याची अक्कल नाहीये. उर्मिला, तुझ्या खाण्याकडे लक्ष दे. राणीला काहीच बोलू नकोस. आज सत्कार मूर्ती येते. कसली डोंबल्याची सत्कार मूर्ती? सगळ्यांसमोर इम्प्रेशन मारायचं होतं म्हणून काहीतरी वाचन करून आली ती आणि बोलली इंग्लिश. एवढं सगळं जेवण बघून किती घाम फुटलाय बघ तिला. नाही ना, पण खरं तर तिची पण काही चूक नाही. तिच्यासारख्या वस्तीतल्या लोकांनी एवढं सगळं जेवण कधी बघितलंच नसेल ना. आणि तिच्या आईबापांची तरी कुठे लायकी आहे असं जेवण खाऊ घालण्याची. ती तरी बिचारी काय करणार रे. अगं राणी, काय करतेस? हे बघ, असा बोटांमध्ये घट्ट पकड फोक. असा. करेक्ट. आणि आता महत्वाचं म्हणजे कोणी तुझ्याकडे बघतंय किंवा तुला कोणी काही बोलेल असा विचार नको करूस. बिंदास का. कम ऑन, ट्राय कर, जमेल तुला. बघितलंस किती सोपं होत. मुखातच काळजी करतेस. विक्रांत, मला थोडा त्रास होतोय, आलेच मी. हा, नॉनसेन्स. अक्कल नाहीये तुला? नीट बघून चालता येत नाही का? अंधाळा आहेस? युजलेस. विक्रांत,
इथला ओनर कोणी त्याच्याशी बोलून आत्ताच्या आत्ताला इथून फायर कर. सॉरी मॅडम, माफ करा मला. काय माफ करा? हा काय माफ करा? उर्मिला ताई, तुम्ही का ओरडताय त्यांच्यावर? हे बघा, त्यांची काही चूक नाहीये. ते तुम्ही असं एकदम पटकन उठलात ना, ते मागेच होते म्हणून तुमची. शट युअर माउथ. मला शहाणपणा शिकवायचा नाही. मला अस्वस्थ होतंय, नाहीतर मी तुला दाखवलास. तुझ्याकडे तर मी नंतर बघते. दादा, तुम्ही माफ करा. मी ताईंच्या वतीने तुमची माफी मागते. जाऊ द्या. काही हरकत नाही मॅडम. बर चला, हे उचलायला मदत करते. मी तुम्हाला घ्या. मिसेस महाडिक किती चांगल्यात ना ग. आबांची सून शोभते. आबा पण असेच गरिबांसाठी, कामगारांसाठी उभे राहायचे. पाहिले आम्ही कित्येकदा. तुमच्यातला हा चांगुलपणा जोपर्यंत टिकून आहे ना, तोपर्यंत माणुसकी या जगात अशीच टिकून राहणार आहे बघा. नाहीतर त्या उर्मिला मॅडम, त्यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? कशा बोलत होत्या त्या? नाही, तसं काही नाहीये. आणि मी पण एवढं कुठे काय केलं? ज्याची काही चूक नाहीये त्या माणसाला कशाला उगाच बोलायचं? म्हणजे फक्त तो आपल्यासाठी काम करतो म्हणून त्याला कमी लेखणं, त्याचा अपमान करणं मला नाही आवडत. म्हणून मी फक्त त्यांची माफी मागितली, बस. सो स्वीट ऑफ यू. ठीक आहे, तुम्ही जेवून घ्या ना. हो, तुम्ही पण या, बस. बरं ठीक आहे, आपण पण जेवून निघूया. हो, माझे व्हायलाच आलंय, निघूया. विक्रांत, मला खूप इरिटेट झाले. आत्ताच्या आत्ता घरी चल. हो. नाही, काय थांब, तू आधी घरी चल. चल बरं. ओके. हा, या तुम्ही. चल, आपण पण निघूया. मिस्टर महाडिक, कुठे निघलात आपण? कार्यक्रम अजून संपायचा आहे. सेलिब्रेशन तोवर संपणार नाहीये जोवर मिस्टर अँड मिसेस महाडिक यांचा डान्स आम्हाला बघायला मिळणार नाहीये. नाही, डान्स वगैरे कशाला उगाच. नाही, एवढं काय त्याच्यात मिस्टर महाडिक? कपल डान्सेस तर करायचा आहे. मिसेस महाडिक, तुम्ही सांगा ना यांना प्लीज. मला नाही येत डान्स विन्स ते. मिसेस महाडिक, मग त्यात काय झालं? इंद्रजीत सर शिकवतील तुम्हाला. पार्टनर आहेत ते तुमचे, ते ऍडजस्ट करून घेतील आणि तुमच्याकडून डान्स करवून घेतील. आणि इंद्रजीत सर, प्लीज आता नाही म्हणू नका हा, नाहीतर सगळ्यांचा मूड ऑफ होईल. प्लीज सर, प्लीज सर. ओके, फाईन. यस. अरे देवा, कशाला हो म्हणाले? आता मला कसं जमायचं? गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना. पोलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोला माझा सावरू दे थांबना. थांबना, थांबना. सरसुखाची श्रावणी तिनाच रावणी बहा. गुंतया तुल फिरुनी आज वेळाची
काही पर्याय नाही म्हणून नाही करतोय. पण एक लक्षात ठेव, आपण दोघं कधीही एकत्र येऊ शकणार नाही. सर तुमचा नाईलाज आहे हे माहिती आहे मला. माहिती आहे ना? मग हे पण लक्षात ठेवायचं की लोकांना दाखवण्यासाठी जरी हे नातं पुढे जात असलं तरी याची एक्सपायरी डेट लवकरच जवळ येणार आहे. आता डान्स करताना हे बोलणं गरजेचं आहे का सर? तुम्ही जरी असंच बोलत राहिलात ना तर मी डान्स नाही करणार. ऍटिट्यूड द्यायचा नाही मला. तुमचं काय हो, सारखं सारखं असंच बोलता तू. बोलणार आणि तू ऐकायचं. तुला वाटत असेल मी इथे तुझ्या कमरेवर हात ठेवून तुझ्यासोबत डान्स करतोय, दॅट डझंट मीन मी तुझा नवरा आहे किंवा मी तुझा नवरा होऊ शकेल. ही अशी स्वप्न बघायची बंद करायचं आता. तुझ्या स्टेटसमध्ये आणि माझ्या स्टेटसमध्ये खूप फरक आहे. तुम्ही लई श्रीमंत आणि मी गरीब असंच आहे ना? करेक्ट आहे. तुझी किंमत 0 आहे, 0. त्याच 0च्या पुढं कुठलाही अंक टाकला ना सर तर त्या 0ची व्हॅल्यू लई वाढते. हे लक्षात ठेवा तुम्ही. उर्मिला, उर्मिला काय करणार आहेस मला सांग, नाहीतर आपल्या अंगाशी येईल सगळं. मला काहीच फरक पडत नाही विक्रांत. या रोजच्या उपद्व्यापाला वैतागले मी आता. एकदाच घाव घालला. त्यांच्या रूम मध्ये आपण शोधाशोध केली ना तर आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी सापडेल आणि त्या दोघांमध्ये जे नातं आहे ना ते उघडं पडेल. उर्मिला, उर्मिला तू हे काही करणार नाहीयेस. तुझ्या या अशा वागण्यानं ना सगळं होत्याचं नव्हतं आणि ज्यासाठी आपण फाईट करतो ना ते सगळं धुईला मिळेल. विक्रांत मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस. मी तुझं काही ऐकणार नाही. उर्मिला, उर्मिला, उर्मिला तू इथे काय करतेस? त्यांनी बघितलं ना आपल्याला इथे तर बोंबाबोंब होईल. मी त्या इंद्राला आणि राणीला अद्दल घडवायला इथे आलीये. बघितलंस ना एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये सगळेजण त्या राणीचंच कौतुक करत होते, तिच्याविषयी बोलत होते, तिचं कौतुक करत होते. आणि माझ्याकडे कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही विक्रांत. हो पण मला सांग त्यांच्या रूम मध्ये येऊन काय साध्य होणार आहे का? काय मिळणार आहे का आपल्याला? हो मिळणार आहे. त्या दोघांचं जीणं मुश्किल करणार आहे मी आणि त्याची सुरुवात आज रात्रीपासूनच करणार आहे मी. आणि त्या राणीचं कौतुक केलेलं आहे ना मला अजिबात आवडत नाही. माझी तळपायच्या मस्तकाला जाते विक्रांत. त्या दोघांच्या नात्याबद्दल काहीतरी नक्कीच सापडेल आपल्याला इथे, जेणेकरून त्या दोघांमध्ये जोरदार भांडण होईल. त्या दोघांना सुखानं झोपू देणार नाही मी. काही ना काही इथे नक्की सापडेल आपल्याला विक्रांत. फक्त शोधायला हवं आपण. हो आपल्याला शोधलं ना तर सापडेल आपल्याला विक्रांत. अरे ऐक माझं जे काय करायचं ते शांतपणे कर. नाही या शांततेत वगैरे मी काही करणार नाहीये. त्या राणीचा संसार आहे ना मी असंच पेटवून देणार आहे. बघ तू शोध रे. बघ माझं हे सगळं केलं ना तर आपण अडकू याच्यामध्ये उगाच. विक्रांत मला सल्ला देण्याऐवजी मला मदत कर जरा. काय म्हणालीस? किंमत मोठी होते, वाढत असेल, पण तुझी जागा नाही बदलणार. तू एक वर्कर आहेस आणि मी मालक. आता सुद्धा इथे मी माझ्या एका वर्कर सोबतच जेवायला आलोय. तुमच्या नजरेत जरी मी वर्कर असले ना तरी सुद्धा मंगळसूत्र नावाचा एक धागा तुम्ही माझ्या गळ्यात बांधला आणि मी तो मानते. त्यामुळे जोपर्यंत हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात असणार आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला नवरा मानत राहणार. पण मी तुला बायको मानणार नाही याचं भान ठेव. ह्याचं भान मला सारखं असतं सर, पण तरी सुद्धा मी बायको म्हणून माझं कर्तव्य करत राहणार. काही झालं तरी तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही माझ्या आईला फक्त मरणाच्या दारातून परत नाही आणलं तर तुम्ही 3 जीवांना आधार दिलात सर. त्यांना जगण्याची आशा दिली. त्या दिवशी तो निर्णय तुम्ही कुठल्याही भावनेने घेतला असेल, पण मी तुमचं सगळं अगदी मनापासून करणारे हे मी माझ्या मनाशी पक्क केले. आणि जर तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी मी माझं कर्तव्य करत राहणार. कर ना, तू जे ठरवलंयस ते तू कर. जे मी ठरवलंय ते मी करणार.
तुझा त्रास आता वाढणार आहे आणि मला बघायचंच आहे तुझ्यात किती पेशन्स आहेत ते. मग बघा ना sir. आणि एका पतिव्रता बाईची परीक्षा घेताना हार पत्करायची तयारी ठेवा म्हणजे झालं. आणि सर, जोपर्यंत आपण वेगळं होत नाही ना तोपर्यंत मी तुमची बायको, आणि बायको म्हणून मी कुठल्याच गोष्टीत कमी पडणार नाहीये. हा शब्द आहे माझा, हे तुम्हाला पुरून उरेन सर. हो का? चल लेट्स सी एक हुकुमाची राणी इंद्रजीत महाडिकला किती पुरून उरते. गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. सर्व सुखाची श्रावणी